नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जगाला प्रकाश देणारा तेजस्वी सूर्य महाकारुणिक तथागत बुद्धांचा जन्म नेपाळच्या तराईत वसलेल्या निसर्गरम्य लुंबिनी वनात ख्रिश्चन वर्ष 563 साली आई महामायावती वडील राजा शुद्धोधन यांच्या पोटी झाला. बिहार प्रांतात फाल्गुन नदीच्या तीरावर वसलेल्या गया तेथे सिद्धार्थ गौतमाला सम्यक समबुद्धी प्राप्त झाली आणि ते बुद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. उत्तर प्रदेशात कुशीनगराला ख्रिस्तपूर्व 483 साली शाल वृक्षाच्या शीतल छायेखाली परिनिर्वाणाच्या प्राप्त झाले. अशा या 3 महत्त्वपूर्ण घटना बुद्धाच्या जीवनात वैशाख पौर्णिमा घडल्या. त्यामुळे बौद्ध जगतात बुद्ध जयंतीच्या मंगळसोहळ त्रिविध बुद्ध पौर्णिमा म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती 2 मे 1950 रोजी नवी दिल्लीत साजरी करण्यात आली होती. महाजनवाडी येथील प्रबुद्ध भीमसागर बुद्ध विहार येथे सकाळी माननीय दीनानाथजी वाकडे यांच्या हस्ते महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सुधाकरजी बेंदले, राजेंद्रजी कांबळे, प्राध्यापक दीपक रामटेके, गौतम थूल प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे बौद्ध समाज एकता परिषद येथील विश्वशांती वेनावन आंबोरेनगर हिंगणा येथे तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, परमपूज्य डॉक्टर आंबेडकर, क्रांतीवीर बिरसा मुंडा, संत रविदास महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची संयुक्त जयंती कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख वक्ता म्हणून माननीय गोपालजी खंबाळकर साहेब, आशिषजी फुलझरे तसेच धर्मपालजी आवडे सामाजिक कार्यकर्ता यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. 2004 में हमने अगर सत्ता प्राप्त कर ली होती तो आपका भारतीय संविधान धोखे में लाया है और अभी यासोबतच बौद्ध समाज एकता परिषदेचे अध्यक्ष सुरेशजी मानवटकर, सामाजिक कार्यकर्ता विष्णुजी कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य दिनेशजी बंग प्रामुख्याने उपस्थित होते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 121 करोडच्या भारतामध्ये आम्ही 1% पण नाही आहोत. त्याचे कारण काय शोधणं गरजेचं आहे. अभ्यासाचा विषय खूप मोठा विषय आहे. मग येणाऱ्या जनगणनेमध्ये आपण काय लिहायचं हा पण आमच्या समोर एक प्रश्न आहे. आता साहेबांनी सांगितलं की आम्ही बुद्धिस्ट आहोत. बुद्धामध्ये जातीचा कुठेही उल्लेख होत नाही. मग येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही काय लिहायला पाहिजे. आमची संख्या फक्त 1 करोड 10 लाख आहे. लक्षात घ्या, 121 करोडच्या भारतात आम्ही जनगणनेमध्ये काय लिहायला पाहिजे. 35 वर्ष त्यांनी बुद्ध धर्माचा अभ्यास केला. 35 वर्ष पुरावे आहेत. 35 वर्ष त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास करून तुमच्या पुढे बुद्ध धर्म दिलेला 1956ला आणि तुम्हाला 22 प्रतिज्ञाही दिलेल्या आहेत. जनतेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण कोणत्याही असं सतत केलेलं बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं आणि तथागत गौतम बुद्ध साहेबांचा आपण खरोखर त्यांनी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्रजी शेंडे यांनी केले होते, तर आभार प्रदर्शन स्वप्नील ढवळे यांनी मानले. कार्यक्रमाला सहकार्य करणारे नरेशजी सोमकवर,
त्यानंतर आशाताई पाटील, अरविंदजी कुंभारे, बाळू धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.